विनायक. चला सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय विनायक आणि हा विहांग वराडकर यांचा सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार. तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत, लक्षात ठेवा. नाही तर तुमचे 6 प्लेयर आतमध्ये जमा होतील, लक्षात ठेवा. रविदा, कमिटी इथे कडक आहे. अजून तुमची प्रवेश फी पण जमा नाही, टीम पण बॅन होऊ शकते. चला पुढचा चेंडू घेऊन विनायक आणि हा चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. गोली की रफ्तार से जाती हुई गेंद कीपर को उंगली को टच होके 1 रन का इजाफा. से 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 5 रन. इस बीच इस ओवर की अगली गेंद लेके विनायक सामना करेंगे विजय चौहान. चलिए. ओ माय गॉड, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, लेकिन दिशा से भटके. वाइड बॉल का इशारा हमारे मुख्य पंच दीपक शिंदे और स्क्वायर लेग पंच अरविंद शिंदे ब्रदर्स की जोड़ी मैदान के अंदर. चलिए फिर एक बार. चलिए फिर एक बार. राइट आर्म और द विकेट. अगली गेंद लेके ये चले. ओ माय गॉड, सो फास्ट एंड फ्लोरियस. गेंद के पीछे रविदा भाग रहे, लेकिन तब तक 2 रन पूरे. इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 रन. चला पुढचा चेंडू. राइट आर्म ओव्हर द विकेट. खूप सुंदर चेंडू, तेवढी चांगली प्लेसमेंट. आणि मला वाटतं सिंगल रन काढून मला वाटतं विहांगला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण विहांग षटकारांचा बादशाह आहे या ग्राउंडचा. चला पुढचा चेंडू. विहांग वराडकरच्या सलग 3 षटकारांसाठी 1111 रुपये घरांचे एजंट महेश मदने यांच्याकडून. ओ माय गॉड, ओ माय गॉड, खूप 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 चांगली प्लेसमेंट. रविदा बघा, वा वा, काय ती चपळाई. आता मला वाटतं 18 वर्ष पूर्ण झाले असेल रविदाचे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चला पुढील चेंडू. वाटते या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 10 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि हा चेंडू खूप चांगला फटका. मला वाटते हा चेंडू षटकार. खूप खूप चांगला फटका. षटकार 6 धावा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16 धावा. खूप चांगली फलंदाजी चालू आहे. आणि आमचे जीवन क्रिकचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय संदेश भगत नाश्ता आणण्यासाठी चाललेले आहेत, त्यांचं धन्यवाद. आणि मला वाटतं दुसरं षटक घेऊन स्वतः संघनायकच येतील. नाही, अजून नाही. अपेक्षा आहे सर्वांना. रविदादाकडून 1 ओव्हर तर बघायला भेटेलच. गोलंदाजाचं नाव काय? राहुल. आणि 12वा खेळाडू मला वाटतं रविदाचा मच्छा आहे.
असं वाटतंय. चला, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय राहुल. आणि या ठिकाणी 11 स्टार संघाचे धडाडीचे फलंदाज आणि कामोटे क्रिकेटचं काळीज. चला, पुढील चेंडू. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. आणि या ठिकाणी बघा रनआउटचा चान्स आणि नाही. एक धावेवरती समाधान. आणि 11 स्टार संघाचे धडाडीचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. माननीय ऋषिकेश धनावडे. खूप धन आहे त्यांच्याकडं. इथे मला वाटतं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे जरा फिल्डिंगवरती थोडा दबाव येतोय. सारखी सारखी फिल्डिंग चेंज करायला लागते. पण चालेल, ह्या गोष्टी रविदासाठी काही नवीन नाहीत. त्यांनी 50 उन्हाळे बघितलेत याच्या आधी. भरपूर क्रिकेटर त्यांनी बघितलेले आहेत. आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय राहुल. फलंदाजीसाठी विजय. आणि हा चेंडू, ओ माय गॉड, लेग स्टंप मिस करतोय चेंडू. आणि हा वाईड चेंडू. बघा बघा, कीपर कॅप्टन फिल्डिंग चेंज करताना वारंवार क्षेत्ररक्षण चेंज करतात. ते मला कळत नाही ते का करतात. ते त्यांच्याच हातात बॉल येत नाही, तेच चेंज करतात. हे समजण्या पलीकडचं आहे, पण तरी चालेल. चला, पुढचा चेंडू घेऊन राहुल. हां, 1 रन के बाद वाईड आहे. चला, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, खूप छान फटका. आणि मला वाटतंय महेश मधनेच्या शॉटची कॉपी या ठिकाणी झाली आहे. खूप चांगला फटका आणि हा षटकार. चला, समालोचकांसाठी 200 रुपयाचं मानधन आले या ठिकाणी. धन्यवाद महेश मधने. पण जर पैसे जमा नाही झाले तर दिवसभर तुमचा नामोल्लेख होत राहील या ठिकाणी, मग लक्षात ठेवा. सर्व समालोचकांना सूचना देऊन तुमचं वारंवार नामोल्लेख करत राहू आम्ही. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल. विजय यांची खूप छान फलंदाजी चालू आहे. 2 षटकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेत. षटकारांच्या भूमिकेत असलेला विहांग मात्र त्यांची बॅटिंगची मजा घेतोय नॉन स्ट्राईक एंडवरून. चला, पुढचा चेंडू घेऊन राहुल. आणि हाही चेंडू खूप चांगला फटका मात्र फसला या ठिकाणी. आणि नो मॅन्स लँडमध्ये पडतोय चेंडू. आणि मला वाटतं त्या ठिकाणी मिलिंद, छोटा पॅकेट बडा धमाका, क्षेत्ररक्षण करतोय. आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण. आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 25 धावा. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चाललेली ही धावसंख्या. पुन्हा एकदा आता विहांग वराडकरचा पॉवरफुल बाहुबली षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31. चला, मी विनंती करतोय तुम्हाला, फलंदाजी करणाऱ्या टीमला 2 पवेलियन दिलेले आहे. तुम्ही तिकडं स्थानापन्न व्हा. वारंवार सूचना देऊ नये. तुम्ही जर सूचनेचं पालन करत नसेल तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल, लक्षात ठेवा. चला, पुढचा चेंडू घेऊन राहुल विहांगसाठी. आणि मला वाटतं हा खूप छान फटका. कमरेवरती वाकले आणि मग मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 32 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन राहुल. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यानंतर आपल्याला मला वाटतं रविदाची बॉलिंग बघायला भेटेल. चला, पुढील चेंडू घेऊन. ओ, खूप छान फटका फसलाय. मिलिंद मला वाटतं पोचणार नाही. थोडा हाईटचा इश्यू होतोय. ठीक आहे, 2 धावा या ठिकाणी पूर्ण. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 34 धावा. खूप छान धावसंख्या. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताय श्री गणेश 11. मला वाटतं आता गोलंदाजीसाठी चला मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो
तो क्षण आता आलाय. गोलंदाजी मार्कवरती येतोय. नौपाडा गावचा गोलंदाजीचा बादशाह, नौपाडे गावचा नौपाडा एक्सप्रेस. या स्पर्धेचे आयोजक माननीय रविदादा भगत. आणि पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट, रविदा वर्सेस विहांग. खूप छान फटका आणि हा चेंडू मात्र जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, कमरेवरती हात देऊन उभा विठोबा. खूप छान गोलंदाजी केली होती पण क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. आणि माझी विनंती आहे महेश गोवार यांना, तुम्ही पैसे जमा करा आणि मग बोला, नाही तर वारंवार तुमची इज्जत काढण्यात येईल इथं माईकवरती. धन्यवाद. चला पुढील चेंडू घेऊन नौपाडा एक्सप्रेस. आणि हा चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आणि मात्र गोल्डन विकेट. क्रिकेट कारकिर्दीतली 1000वी विकेट घेतोय माननीय नौपाडा एक्सप्रेस रवींद्र भगत. खूप छान चेंडू. आता मला वाटतंय फलंदाजीसाठी ऋतिक आवटी. अजूनही या संघामध्ये भरपूर फलंदाज आहे. मला वाटतंय डॉक्टर शेवाळे बाकी आहेत, आमचे आयकॉन केसी बाकी आहेत, अजून संघाचा संघनायक बाकी आहे, तो तर खुंकार खेळाडू आहे पण त्याच्यावरती फलंदाजी मला वाटतं येत नाही. ते फलंदाज वरचेच आउट होत नाही तर त्यांच्यावरती कशी येणार आपण. आणि ते प्रत्येक वेळेस खेळाडूंना प्रमोट करत राहतात, तुम्ही खेळा तुम्ही खेळा, तुम्ही चांगले खेळता. ते खेळाडू घडवण्याचा जो त्यांचा पायंडा त्यांनी पाडला तो खूप छान आहे. आणि खूप छान समालोचक आहे, शाहीर आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत. आणि मैदानाला गोल गरका घालून विहांग वराडकर जड पावलांनी बाहेर येतात. ते चला मला वाटतं या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे रवींद्र भगत. आणि हा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन गेला. चेंडू पाठीमागच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसरा धावेच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण. मला वाटतं गोलंदाज खूप छान गोलंदाजी करतोय पण त्यांना आपल्या क्षेत्ररक्षकांकडून जरा साथ कमी मिळते. खूप छान गोलंदाजी चालू आहे. म्हणजे जो टिच्चून मारा जो म्हणतात ना तो या ठिकाणी चालू आहे पण क्षेत्ररक्षकांची साथ थोडीशी कमी पडते. पुन्हा एकदा नौपाडा एक्सप्रेस पटरीवरती येताना पुढील चेंडू घेऊन, मला वाटतं या षटकातील चौथा चेंडू घेऊन, त्यांनी याआधी एक विकेट घेतली आहे गोल्डन विकेट. आणि या षटकातील पुढील चेंडू घेऊन हा चेंडू खूप छान चेंडू. अजून एक, ओ माय गॉड, थोडासा अडथळा आला त्या ठिकाणी. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि मला वाटतं तिसऱ्या धावेतही होऊ शकतं आणि नक्कीच झालेलं आहे. तिसरी धाव पूर्ण. ओ माय गॉड, 3 धावा या चेंडूवरती, 3 धावा. आणि या 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 43 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि मला वाटतं यांना 20 मिनिटं दिले, त्याच्यापैकी 18 मिनिटं झालेले त्यांचे. चला अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू घेऊन चला रवींद्र भगत. हा चेंडू, ओ माय गॉड, गुड़गा टेक और सिक्सर देख, ऐसा शॉट खेलने गए थे लेकिन बल्ले के अंदरूनी हिस्से में गेंद लगी और बहुत, मेरे को लगता है ना रविदा ने ये मैच में पूरा जोश खो दिया लगता है. हर बॉल के ऊपर वो एग्रेसिव हो रहे हैं, पता नहीं मुझे क्या हो रहा है लेकिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं रविदा. 44 हो गया स्कोर इस ओवर की आखरी लास्ट. शेवटचा चेंडू भैरवीचा चेंडू असेल मला वाटतं हा. आणि हा चेंडू मला वाटतंय, ओ माय गॉड, काहीसा लिंबू चेंडू बघायला भेटला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
आणि मला वाटतं शेवटचं षटक घेऊन येतोय आता नवीन गोलंदाज येईल आणि फलंदाजीसाठी जातोय. नाव काय मित्राचं? जेम्स. अक्षय, मॅन फ्रॉम कॅलिफोर्निया. ओके. अक्षय ओके. अक्षय, मॅन फ्रॉम कॅलिफोर्निया. मला वाटतं ऋतिक जड पावलांनी बाहेर येतात ते, कारण त्यांना तो चेंडूच समजला नाही. लिंबू चेंडू होता, छोटा चेंडू झाला आपोआप आणि स्टंपावरती जाऊन आदळला. अक्षय, मॅन फ्रॉम कॅलिफोर्निया. नवीन गोलंदाजाचं नाव सांगा. अवी. गोलंदाज अवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. ओ माय गॉड. आणि हा चेंडू वाईट चेंडू जातोय. मला वाटतं अवांतर चेंडू आहे. पंच मला वाटतं खूप मेहनत घेतात या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंचांची मेहनत कमी दिसते, पण मुख्य पंचांची मेहनत खूप जास्त आहे. त्यांना वारंवार हात आणि नाही ठीक आहे, नाश्ता येणार आहे या मॅच नंतर. नाश्त्याची व्यवस्था आहे, तुम्ही थांबा, सर्वांनी थांबा, कोणी जाऊ नका. चला पुढील चेंडू घेऊन. ओ माय गॉड, खूप चांगला फटका. हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. जे खूप छान फटका या ठिकाणी. मला वाटतं या विजय नामक फलंदाजाने हा तिसरा षटकार मारला असेल. तिसरा षटकार आहे त्याचा. षटकारांचा बादशाह मात्र बाहेर आला, पण विजय चांगली फलंदाजी करतोय. मला वाटतं 40+ फलंदाज आहे. धावसंख्या या ठिकाणी होते, या संघाची 50 पूर्ण होते. 51 धावा धाव फलकावरती. ओ माय गॉड. नाही. पंच आहेत त्या ठिकाणी. कृपया पंच सामना थांबवा 1 मिनिट. श्री गणेश 11 पवेलियनमध्ये जा. इथे बडबड नको आहे, शांतता, भयान शांतता पाहिजे इथे. इथे प्रॉब्लेम होत आहे. रिव्ह्यू घेतलाय इथे. तिसरे 5वे पंच बसलेत. ओके. नो चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. तिसऱ्या पंचांनी नो दिलाय. रविदा असं रागाने बघून काय होणार आहे का? तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे तो. कमरेवरती हात देऊन पुन्हा इथं उभं होणार. चला पुढील चेंडू. ओ फ्रीचा चेंडू, खूप छान चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचा मारा. ओ मिसफील्ड होते या ठिकाणी. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या मला वाटते 54 धावा. 54 धावा धाव फलकावरती. खूप मोठी धावसंख्या झाली आहे. 4 षटकांचा सामना आहे. चला पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा. पुन्हा एकदा छान चेंडू. पुन्हा एकदा. वा, रविदादाकडून तुम्हाला शाबासकी भेटली. म्हणजे तुम्ही खूप छान कामगिरी करताय. आणि या मॅच नंतर मला वाटतं नाश्त्याची पण व्यवस्था होणार आहे. नाश्ता येतोय, ऑर्डर गेलेली आहे आपली. चला पुढील चेंडू. हा चेंडू. ओ माय गॉड, अवांतर चेंडू, वाई चेंडू. बघा कीपर बघा. आत्ताच त्यांना 18 वर्ष पूर्ण झालेत. खूप ॲग्रेसिव्ह आहेत, खूप मेहनती आहेत आणि रोज सकाळी या ग्राउंडवरती नित्य नियमाने मेहनत करणारे, फिटनेसकडे लक्ष देणारे, प्रॅक्टिस करणारे, सर्वांकडून प्रॅक्टिस करून घेणारे असे रविदादा. आणि पुन्हा एकदा खूप छान चेंडू. आणि या ठिकाणी ओ माय गॉड, 1 धाव. दिवसा ढवळ्या केलेली ही चोरी मला वाटतं रविदादाच्या हातातून, खिशातून. 1 धाव पूर्ण. आणि या एका धावेने धावसंख्या वाढती ती 57 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत का? 2 चेंडू बाकी आहेत. मला वाटतं विहांग वराडकर, संतोष जाधव
हो खूप छान चेंडू. ओ माय गॉड. क्लीन बोल्ड. मला वाटते कॉलनीमध्ये आता सध्या समालोचक अजून तयार होतात. ते काल पंकज घाडगे पण समालोचन करत होता. आज स्वतः शिवालंके समालोचन करतोय. माझ्या बाजूला साथी समालोचक विशाल फदाले आहेत. माझ्या बाजूला साथी समालोचक ऋषी धनावडे. 57 धावा. 57 धावा आहेत. आणि आणि मला वाटतं की संतोष जाधव आणि विहांग वराडकर आणि मला तो कुंदन कांबळे जेडी यांच्यावरती मला वाटते जरा पोटावरती लात मारण्याचा विषय होतोय, पण ठीक आहे. आणि आणि केसी भाऊ यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. शेवटचा चेंडू मला वाटतं षटकातील. या चेंडूवरती जर षटकार मारला तर दीपक शिंदे यांच्याकडून त्यांची बॅट, महेश मदने यांच्याकडून स्वतःचा मोबाईल आणि चिन्मय साळुंखे यांच्याकडून एक फ्लॅट, अशी बक्षिसं, खूप मोठी बक्षीस आहेत एका षटकारासाठी. पाहूया पुढचा चेंडू. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि आणि एका चेंडूवरती लखपती होण्याचा मान मिळवलाय या ठिकाणी केसी भाऊ यांनी. पण मला वाटतं त्यांच्यावरती काही शंका आहे का? ओ माय गॉड. खूप खूप लाखोंची बक्षिसं जिंकलीत कृष्णा चव्हाण यांनी. पण त्यांच्याकडे मला वाटतं त्यांच्यावरती 4 कोंबड्या बाकी आहेत, ते मायनस होतील. त्यात प्लस GST लागेल. धावसंख्या मला वाटते 63 झाल्यात आणि 64 धावांचं लक्ष. आणि या ठिकाणी पाहताय काय तुम्ही, आगमन होत आहे माझे बंधुतुल्य मित्र आणि कामोटे क्रिकेटचा एक तेजपुंज तारा, कोकण किंग संघाचं काळीज. मग काळीज म्हणण्यापेक्षा कणा म्हणलं तरी चालेल. असे मयूर चिमणे यांचे भाऊबंद माननीय सागर म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मला वाटतं त्यांचं स्वागत करतील विशाल फदाले. नो कमेंट्स. चला, एक सत्र पूर्ण झाले. माझी वेळ संपते. यानंतरचं समालोचन करतील माझे साथी समालोचक आणि हिंदीचा बेधुंद आवाज असा माझा भाऊ सागर म्हात्रे. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत, आगमन होत आहे सागर गोवारी. हॅलो हॅलो, रवी भगत, नाश्ता कुठे आहे? टॉस उडवायला माणसं बोलवायची काय? पुढची टीम कोण आहे? सांगू रविदाला पिऊन टाकले. बोलू काय? रवी भगत, तुमचा 11वा प्लेअर नाही, तुम्हाला 5 रनांची पेनल्टी दिली. 24 बॉल 70 रन करायचेत. हा भाऊ,
चालेल. एक आहे बंपर ऑफरली एक आहे. रवी बघत मैदानात मध्ये जरी उतरला तरी 1000 रुपये गुन्ह्याकडे. तर आजचे आयोजक क्रिकेट प्रेमी आदरणीय रविराजजी भगत यांच्यासाठी खास ऑफर आहे. जर आपण फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलात गुणवंत गोवारी यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर आपण फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलात तर. प्रत्येक रनला 500. कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आयोजित स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 आणि या कामोटे इंटर कॉलनीतील आजचा पहिला सामना आपल्या समोर येतोय. साथी समालोचक सागर म्हात्रे तसेच संतोषजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच मी त्यांना विनंती करतो की आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी. पार्टनरचा बुलंद आवाज आदरणीय शिवाजी लंके यांच्या वाणीतून आपण फर्स्ट इनिंग पाहिलीत. सेकंड इनिंग नक्कीच कामोट्याचा गोड आवाज संतोषजी जाधव यांना आपण सेकंड इनिंग अर्थात पूर्वार्धामध्ये आपण त्यांना पाहू. चलो सामना चालू करो जल्दी जल्दी से. बॅट्समनचं नाव काय त्याच्या टीमचं नाव काय. प्राची 11चा 12वा प्लेयर नाही. कोण आहे बॅट्समनचं नाव काय. बॅट्समन चेरा पहिलाही बॉल पहिलाच षटकार. धन्यवाद सागर. तर पहिला चेंडू होता मंगेश तनपुरे यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय तो फलंदाज. विचार 6 धावांनी वैयक्तिक संघाचं खातं खोलतायत. पुन्हा मंगेश तयार समोर असलेला फलंदाज. खोलवर पद्धत चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी. चेंडू मात्र जातो निर्धाव. कमबॅक पाहायला मिळतो मंगेश तनपुरे यांच्याकडून. कुठली टीम आहे ती. प्राची 11. ही प्राची 11 आहे. तर प्राची 11 आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. तो वैयक्तिक पहिल्यानं संघाच्या पहिलं षटक घेऊन तयार आहे. गोलंदाज तो मंगेश तनपुरे. समोर फलंदाज गजानन. पाहायचा आहे पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने घेऊन काढला. स्वतःच्या फॉलोद्वारे क्षेत्ररक्षण करतोय. पाहायचा आहे धावची करणार प्रयत्न चुकतोय. एक संधी मिळाली होती ती मंगेश यांना, परंतु त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वेगाने वाढताना दिसते. धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक चालू असताना 65 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय संघ प्राची 11 कामोटे. चांगली दमदार सुरुवात गजाननच्या मार्फत पाहावं लागेल. पुन्हा एकदा मंगेश तयार. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना केसी आपल्याला दिसत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. जोरदार प्रहार केला गजानने. पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावची मागणी करतायत. चांगला थ्रो देखील होतोय त्या ठिकाणी. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. 2 धावां धावसंख्या होती ती 10. बिनबाद 10. प्रथमतः पहिलं षटक चालू असताना तर पुन्हा एकदा मंगेश तयार असेल. समोर आक्रमक फलंदाज गजानन. आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते ते 11.
यानंतर होणारा सामना कोकण किंग्स कामोटे विरुद्ध रॉयल 11 कामोटे. दोन्ही संघाचे कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आहे. जोरदार प्रहार पाय त्या ठिकाणी सुनील येत आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी, परंतु थोडेसे फंबल झाले त्या कारणाने एक धाव तर नक्की मिळते. आणि हा खराब चेंडू, नो बॉल. 1+1 मिळतील या ठिकाणी, 2 धावा मिळतील. नो चेंडू, धाव संख्या होती 13. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट, फलंदाज असेल स्ट्राईकला तो मात्र चांगला चेंडू, खोलवर प्रदेश चेंडू, ब्लॉक पहिले चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्यामध्ये मात्र कमबॅक करतायत मंगेश तनपुरे आणि एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. धाव संख्या मात्र होती ती 14. तर पाहायचंय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आमचे समालोचक मित्र शिवशाहीर जेडी दिसत आहे आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेत. तर पाहावं लागेल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, डाव्या भारताचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, खराब चेंडू, नो चेंडू. आणि या ठिकाणी धावा मिळतील ते 1. वारंवार खराब चेंडू टाकता येतो मात्र मंगेश तनपुरे. कुठेतरी दबाव दिसतोय आणि दबावाच्या कारणाने खराब गोलंदाजी होताना दिसते मंगेश यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मंगेश तयार, स्लो प्रकार चेंडू, चांगला चेंडू, परंतु गजानन कुठेतरी फंबल होता. चेंडू मात्र आता निर्धाव, शेवटचा चेंडू निर्धाव टाकून या ठिकाणी षटक मात्र संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15, 64 धावांचा पाठलाग करताना पाहतोय संघ प्राची 11 कामोटे. तर यायचं यानंतर होणारा सामना रॉयल 11 कामोटे कोकण किंग कामोटे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. आमचे मान्यवर शिवाजी लंके यांच्या हस्ते नाणेफेक केला जाईल. ते पाहावं लागेल या ठिकाणी एक मोठा सामना, पहिला फेरीतील पहिला सामना पाहतो आपण. श्री गणेश 11 कामोटे विरुद्ध प्राची 11 कामोटेच्या मध्ये पहिले षटक हाताळले होते ते मंगेश तनपुरेने 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर येणार हा गोलंदाज, वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो व्यांग मानस. पाहायचं काय मानस असेल या गोलंदाजीवरती. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या लुटल्या आहेत त्या मात्र प्राची 11 संघाने. डाव्या यशीच्या भारतात जाणारा चेंडू, परंतु चेंडू मात्र आता विकेट किपर जेडी यांच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र आता निर्धाव. पहिला चेंडू मानस यांचा, चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडूने सुरुवात करतो आपल्या संघासाठी तो मात्र मानस. समोर मात्र फलंदाज सागर. तर पाहावं लागेल सागर कशा प्रकारे फलंदाजी करे आपल्या संघासाठी. मानस यांचा पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम दर्जाचा चेंडू, खांद्याला जवळून जाणारा चेंडू, काही समजलं नाही तो सागर याला. चेंडू मात्र जातो निर्धाव. सलग 2 चेंडू येणारे हे निर्धाव ते मानस यांच्या गोलंदाजीचे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मानस याला आपल्या संघासाठी. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल. कारण पहिलं षटक पाहिलं गजानन आक्रमक झाले होते, परंतु गजानन आता मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकची भूमिका पार पडतात. स्ट्राईकला खेळतो मात्र सलामी फलंदाज सागरला पूर्णपणे जकडून ठेवण्यात यशस्वी होतोय आतापर्यंत. आतापर्यंत हलक्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू सागराने. तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळणार आणि एका धावावर समाधान मानावं लागेल ते सागराला. आता मात्र स्ट्राईकला खेळते गजाननाने चांगली सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. षटकाराने सुरुवात करून आतापर्यंत धावफलक हलतं ठेवलंय. धाव संख्या होते ती मात्र 16. आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या षटकामध्ये तो गजाननाला. पाहावं लागेल गजानन कशा प्रकारे फलंदाजी करेल. जोरदार प्रहार केला पाहिजे. जेडी येतो चेंडू खाली, झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र घेतो या ठिकाणी जेडी. आणि पहिला धक्का, मोठा धक्का प्राची 11 कामोटे संघाला गजानन यांच्या स्वरूपात. 16 या धावसंख्येवरती ज्या गजाननवरती मोठी अपेक्षा होती कुठेतरी कामगिरी करेल आपल्या संघासाठी, त्या गजाननचा विकेट मात्र घेण्यासाठी यशस्वी होतो गोलंदाज मानस. आणि पहिला धक्का मात्र बसतोय तो प्राची 11 कामोटे संघाला. तर या ठिकाणी पारितोषिक जाहीर होतोय. रविदादा भगत, आमच्या सर्वांचे लाडके रविदादा भगत जर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आले
तर गुणवंत गोवारे आणि विजय बोर्डे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर. नोंद घ्यायची. रविदादा भगत, गुणवंत गोवारे आणि विजय बोर्डे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये जाहीर झालेले आहेत. जर रविदादा भगत फलंदासाठी मैदानामध्ये आले तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पायचा आहे मानस आहे गोलंदाजासाठी एक यशस्वी गोलंदाज. आतापर्यंत 1 धाव खर्च केले, 1 विकेट घेतलाय. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. विकेट किपर जेडी यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत मानस यांची. कर्णधाराने पूर्णपणे जबाबदारी दिली होती या गोलंदाजावरती आणि ती पूर्णपणे पार पडतो या ठिकाणी मानस. आतापर्यंत चेंडू मात्र टाकलेली 5 आणि धावा मात्र खर्च केली 1 आणि 1 विकेट मिळवून दिला या मानसला आपल्या संघासाठी, म्हणजेच श्री गणेश कामोठे संघासाठी. तर पुढचा चेंडू घेऊन मानस पुन्हा एकदा समोर. फलंदाज राहुल याला जोरदार प्रहार केलाय. पायचा 1 धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय सागर, परंतु राहुल त्याला माघारी परतवतोय. परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती मात्र 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 47 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. एक मोठा खेळाडू मैदानामध्ये दिसतोय. कोकण सुपुत्र व्यांग वराडकर क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना थोडंसं आपल्या संघ सहकार्यांना कानमंत्र देताना दिसत आहेत. नेहमीच आपण त्यांना पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. आता मात्र यावेळी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना आता पुन्हा एकदा स्वतःमध्ये बदल करतायत. 30 यार्ड सर्कलमध्ये, म्हणजेच मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतील ते व्यांग वराडकर. तर नवीन गोलंदाज सुनील येत आहेत. सुनील भोसले एक नाव मोठं आहे कामोठ्यामध्ये. पहिला चेंडू असेल सुनील. राहुलला पहिला चेंडू नो चेंडू. पंच दीपक शेरे यांचा इशारा आमच्यापर्यंत. तोपर्यंत बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात, म्हणजेच 2+1 3 धावा मिळतील या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती. धाव संख्या होते ते 20. पहिला चेंडू हाताळला होता सुनील याने आणि त्या ठिकाणी पहिला चेंडू नो चेंडू. अतिशय डोळ्यामध्ये तेल घालून पंचगिरी करताना दिसतात दोन्ही बाजूने दोन्ही पंच, नावाजलेले पंच कामोठ्यामधले. आणि त्या कारणाने पूर्णपणे गोलंदाजा दंडित केलं जातं या ठिकाणी, ते म्हणजे सुनील भोसले यांना. पहिला चेंडू होता, पहिला चेंडू नो चेंडू, त्यावरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरा आणि 2+1 म्हणजे नोची 1 धाव. 3 धावा खर्च केल्या, एकही चेंडू झालेला नाही आतापर्यंत. धावसंख्या मात्र होतं 20. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 12 चेंडूने 44 धावा. तर पाहावं लागेल राहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. सुनील यांचा पुढचा चेंडू पाहायचा एक. व्यांग याने थोडंसं कानमंत्र दिलं गोलंदाजाला, त्याचा फायदा उठवतात का गोलंदाज सुनील. पुढचा चेंडू घेऊन सुनील तयार, राहुल तयार असेल. ब्लॉक मध्ये चेंडू होता, खोलवर मध्ये चेंडू. पंचांकडे दाद मागतोय जेडी, परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते दोन्ही पंचांची. एका बाजूला अरविंद शिंदे, दुसऱ्या बाजूला दीपक शिंदे या जोडीची. चेंडू मात्र जातो निर्धाव. तर पुन्हा एकदा सुनील भोसले तयार असेल. डावकऱ्या हाताचा गोलंदाज कामोठ्यामध्ये ज्याने आपलं नाव कोरलं आपल्या गोलंदाजाने, तोच गोलंदाज प्रहार केलाय. पाहायचा आहे ऋतिक आउटी चेंडू खाली, परंतु चेंडूची लांबी जास्त असल्या कारणाने चेंडू मात्र जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते सुनील भोसले यांच्या मार्फत. आतापर्यंत आपण विचार केला या सुनील भोसलेंचा, तर कामोठ्यामध्ये श्री गणेशा मार्फत गोलंदाजी करताना चांगली भेदक अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु यावेळी कुठेतरी फंबल होताना दिसतोय, कुठेतरी नयन भरकटतोय हा गोलंदाज. पहिला चेंडू नो पाहिला, त्यानंतर हा आक्रमण केलेला राहुल आणि षटकार. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ते 26. समीकरण जवळ येताना 10 चेंडू 38 धावा. डावा एसटीच्या भारतात जाणार चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू, वारंवार खराब गोलंदाजी. कुठेतरी विचारात पाडणारी ही गोलंदाजी, ती म्हणजे श्री गणेश 11 कामोठे संघाला. धाव संख्या होती 27. आपण विचार केला तर मानसचा काय गोलंदाजी राहिली मानस यांची. दुसरं षटक हाताळलं, चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट प्राप्त करून दिला. त्यानंतर मात्र आलेला सुनील याच्यावरती हल्ला केला जातोय, तो मात्र प्राचीन यांच्याकडून जोरदार प्रहार. आता मात्र केसी येतोय चेंडू खाली, पाहावं लागेल. आणि त्या ठिकाणी एक सोपा झेल सोडतोय तो केसी. एक अपेक्षा नसते केसी कडून कधी या गोष्टीची, परंतु या ठिकाणी कुठे दबाव दिसतोय. जो दबाव गोलंदाजावरती आहे तोच गोलंदाज क्षेत्ररक्षकांवरती पण दिसून येतोय.
या झेल सोडल्यानंतर केसी यांच्याकडून मोठी चुकी होते. जीवदान मिळते ते कोणाला, ज्यांनी या आधी षटका ठोकला होता तो राहुलला. तर पाहावं लागेल धावसंख्या होते ते 29. येणारे 9 चेंडू 35 धावा. जोरदार प्रहार, मानसाचा चेंडू खाली पाहावं लागेल झेल होतो की काय, परंतु स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. काय फलंदाजी राहिली राहुलाची. जसा सुनील भोसले गोलंदाजीसाठी आला तसं आक्रमण चढवलंय. यांना आक्रमणांच्या जोरावर आतापर्यंत धावसंख्या मात्र होते ती प्राचीन कामोटे संघाची 35. आता मात्र येणारे 8 चेंडू 29 धावा. 8 चेंडू 29 धावा. राहुलला मोठी कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. येणारे 8 चेंडू 29 धावा. कुठेतरी वाटत होतं मानसाच्या गोलंदाजीनंतर सामना एकतर्फी बनेल. त्यानंतर चढवलेलं हे आक्रमण राहुल या फलंदाजाने चांगली फलंदाजी राहिली. तर पाहावं लागेल सुनील कमबॅक करतो का आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन जोरदार प्रहार, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. केसीला चकवा देऊन 4 धावांसाठी. प्रत्येक चेंडू मागे हल्ला करताना दिसतोय हा राहुल. काय फलंदाजी राहिली आपल्या संघासाठी. वैयक्तिक आपण विचार केला तर राहुल याचा आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय ना, 8 चेंडू मध्ये 21 धावा कुठून काढल्यात राहुल याने. संघासाठी मोलाची कामगिरी, भरवशी कामगिरी. आता मात्र येणारे 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. येणारा हा शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा असेल राहुल याच्यासाठी सुद्धा आणि श्री गणेश कामोटे या संघासाठी सुद्धा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतो. खोलवर पद्धत चेंडू होता, स्लो प्रकारचा चेंडू, त्यामुळे थोडासा बीट झाला राहुल या ठिकाणी. परंतु चोरटी धाव म्हणावं लागेल. 1 धाव मिळते या ठिकाणी आणि या ठिकाणी षटक संपतंय. तिसरं षटक संपतंय. धावसंख्या मात्र होते ती 40. येणारे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असेल. तर पाहावं लागेल कोणता गोलंदाज येईल त्या 24 धावा रोखण्यासाठी. तर राहुल एका बाजूने आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत राहुलने चांगली फलंदाजी केली. 9 चेंडू मध्ये 21 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये 2 षटकांचा समावेश आहे. तर पाहावं लागेल राहुल याच्यावरती मोठी जबाबदारी असेल नक्कीच. येणारे 6 चेंडू 24 धावा. यानंतर होणारा सामना रॉयल 11 कामोटे विरुद्ध कोकण किंग कामोटे दरम्यान नाणेफेकीचा कौल लागलाय तो रॉयल 11 कामोटे यांच्या बाजूने. तर ताबडतोब ऋषी धनावडे आपला निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर पाहायचं येणारे 6 चेंडू 24 धावा. कोणता गोलंदाज येईल 6 चेंडू 24 धावा रोखण्यासाठी. आणि नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन जेडी येतोय गोलंदाजीसाठी. एक मास्टर माइंड वाला हा गोलंदाज, ज्याच्या हातामध्ये बोटामध्ये जादू आहे, फिरकी पट्टू, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे असा हा गोलंदाज स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन 6 चेंडू 24 धावा रोखण्यासाठी मैदानामध्ये सज्ज जेडी. तर पहिला चेंडू जेडी यांचा. पहिला चेंडू आकुटपे चेंडू, लेग स्पिन बद्दल चेंडू, चेंडू काही समजला नाही तो राहुल याला. आणि पहिला चेंडू येतोय निर्धाव. या ठिकाणी विजय बोर्डे यांच्याकडून पारितोषिक जाहीर जेडी यांना हॅट्रिक साठी 1000 रुपये. हॅट्रिक घेतली तर विजय बोर्डे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर. तर पाहावं लागेल जेडी यांना संधी असेल तसेच संधी असेल राहुल याला. 5 चेंडू मध्ये 24 धावा. पुढे सरसावला प्यार केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. समीकरण जवळ येतंय ते मात्र प्राची लेवल संघाच्या बाजूने. येणारे 4 चेंडू आणि 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. राहुल काही थांबताना दिसत नाही. मैदानामध्ये आग वागताना दिसतोय राहुल प्राची लोन कामोटेकडून. पुन्हा एकदा जेडी तयार. पुन्हा एकदा पुढे सरसावला जोरदार प्रहार केला. 1 धाव तर नक्की मिळणार. पायचा क्षेत्ररक्षण येतोय चेंडू खाली. तोपर्यंत चेंडू फेक होते. वियांग वरडकर क्षेत्ररक्षण करताना आणि मला वाटतं या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मोठा गडी मोठा मासा गळायला लागतोय तो मात्र राहुलच्या स्वरूपात. गडी मात्र बाद होतो. राहुल मोठी अपेक्षा होती, मोठी खेळी केली आपल्या संघासाठी. वेल प्लेयर राहुल. एकटा लढला, एकटा खिंड लढवली, एका बाजूने किल्ला लढवला होता तो मात्र राहुल. आणि मात्र आता एक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना लेजेंड ब्रँड ज्या खेळाडूने पारितोषिक लावले
गुणवंत गवारे विजय बोर्डे. तर गुणवंत गवारे यांच्याकडून रविदादा भगत यांना प्रत्येक शेतकऱ्यासाठी 1000 रुपये. तर जी रवळ भगत बॅट घेतात ती वेस्ट इंडिज वरून आणलेली बॅट आहे. जी रविदादा बॅट खेळतात ती वेस्ट इंडिज वरून मागवली आहे क्रिस गेल कडून. चला नवीन बॅट चेन कुलकी मेन कुली आमच्या संघ सहकार्याकडून माहिती आहे. त्या बॅटचं नाव आहे. पुढचा चेंडू रवी भगत यांना पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू खोलवपर्यंत चेंडू जेडी यांचा चांगला कमबॅक. जेडी यांचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या मात्र होते ती 49. 2 चेंडू 15 धावा. रविदादा भगत चमत्कार करावा लागेल या ठिकाणी. जोरदार प्रहार मानसाचा चेंडू खाली परंतु झेल सुटतय आणि जीवदान मिळते रविदादा भगत याला. चांगला फटका पाहायला मिळाला रविदादा भगत यांच्या बॅट मधून. 1 धाव मिळते. वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतात रविदादा भगत आतापर्यंत. आपण पाहावं लागेल सामन्याची औपचारिकता बाकी. ज्या जेडीने जबाबदारी घेतली होती आपल्या संघाची पूर्णपणे पार पाडली या ठिकाणी. 1 चेंडू बाकी असेल उर्वरित या सामन्याचा आणि या ठिकाणी मला वाटतंय